गोष्ट लग्नानंतरच्या प्रेमाची भाग 4. या कथेचे सुपरफॅन तुमच्या इच्छेनुसार सुपर थँक्स करू शकता. चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. यापूर्वीचे कथेचे भाग प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत, कृपया पहा. अनुजाच्या घरी तिचा मामा आणि अभिचे मॉम डॅड असतात. आता घरी पाहुणे आले तेही अनुजाच्या मामासोबत. त्यांचा पाहुणचार तर केलाच पाहिजे ना. अनुजा शेजारी मैत्रिणीकडे गेलेली असते. अनुजाचे आई बाबा या बसा म्हणून त्यांना बसायला सांगतात. अनुजाची आई लगेच किचनमध्ये जाऊन पाहुण्यांसाठी पाणी घेऊन येते. चहा बनवण्यासाठी परत किचनमध्ये जाते. अभिचे मॉम डॅड अनुजाचे ते छोटंसं सुंदर घर निरखून पाहत असतात. छोटं घर असतं पण नीटनेटकं आणि टुमदार असतं. अनुजाचे आजी आजोबाही तिथेच असतात. आजोबा विचारतात अनुजाच्या मामाला, कोण पाहुणे म्हणायचे हे, कुठून आलेत? मामा बोलतात, मुंबईहून आलेत बाबा. बरेच लांबून आलेत पाहुणे म्हणायचं. हो बाबा, मामा बोलतात. अभिच्या मॉमची नजर आता अनुजा कुठे दिसेना म्हणून तिला शोधू लागलेली. अभिचे बाबा शांत होते. मनातच बायकोसोबत आलोय खरा इथपर्यंत, पण यांनी हकलून नाही दिलं मग झालं. नाही देणार हकलून. माणसं तशी बरी दिसतायत, पण या आमच्या नीलम पुढे माझं काहीच चालत नाही म्हणून यावं लागलं इथपर्यंत. देवा, सर्व व्यवस्थित होऊ दे. ते घाबरून मनोमन प्रार्थना करत होते. शेवटी न राहून अनुजाच्या आजीला अभिची मॉम नीलम विचारते, आजी, तुमची अनुजा कुठे दिसत नाही? सर्वजण आश्चर्यचकित होतात. या अनुजाला कशा ओळखतात म्हणून. घर छोटं असल्यामुळे अनुजाची आई नीलम अनुजाविषयी विचारतात ते कल्पना ऐकते. काहीतरी काम करत असते कल्पना किचनमध्ये. नीलमचा आवाज कानावर पडताच तिचे हात तिथेच थांबतात. मनात कसले बसले भलते सलते विचार येऊन अस्वस्थ होते अनुजाची आई कल्पना. मनात सतत चालू होतं, ही बाई माझ्या अनुला कशाला विचारत आहे? ही कशी ओळखते माझ्या अनुला? कोण आहेत ही लोक आणि कशाला आली आहे तिथे? अनुच्या आईचं मन बेचैन होतं. ती कशीबशी बाहेर हॉलमध्ये पाहुण्यांसाठी चहा घेऊन येते. तेवढ्यात शेजारी गेलेली अनुजाही उंबरठ्यातून आत येते. ती आता आल्यावर समोर मुंबईच्या पाहुण्यांना पाहून चाट पडते. 12 वाजता तिच्या चेहऱ्यावर लगेच. अनुजाचा तसा चेहरा पाहून अनुच्या आईच्या मनात चुकचुकलेली पाल खरी आहे की काय असं वाटतं अनुची आई कल्पना यांना. तरीही स्वतःच्या रागावर कंट्रोल करत, अनु, आली तू, चल आतमध्ये. अनु किचनमध्ये जाते तशी तिची आईही अनुच्या मागून किचनमध्ये जाते. अनुचा हात पकडून हळू आवाजात पण अनुला रागवत विचारते, कोण आहेत ही माणसं आणि तुला कसे ओळखतात? अनु घाबरते. काहीच न बोलता ती करू लागते. अनुची आई तिचे दोन्ही खांदे पकडून तिला आणखीन रागवत, बोल ना काहीतरी, कोण आहेत ते लोक? अनु काहीच बोलत नाही. पण तेवढ्यात अनुचा मामा कल्पनाला आवाज देतो, कल्पू, बाहेर ये जरा, पाहुण्यांना बोलायचं आहे तुमच्या दोघांमध्ये. आता काय बोलायचं, रडायचं का हसायचं कल्पनाला काहीच कळत नाही. अरे दादा, तू अचानक असं गावी, तेही ह्या पाहुण्यांना सोबत घेऊन? अगं कल्पू, खूप श्रीमंत आहेत हे लोक. तू ये ना बाहेर, तुला कळेल.
अनुचा मामा आता कल्पनाला हाताला धरूनच पटकन बाहेर घेऊन येतो. कल्पू, तू बस इथे, मामा बोलतो. अरे पण दादा, मी ठीक आहे इथे, तू बस जा. मी बसतो ग, तू पण बस येते. कल्पना आता अनुजाच्या पप्पांच्या बाजूला खुर्चीत बसते. सोफ्यावर पाहुणे बसलेले असतात आणि तिथेच आजी आजोबाही बसलेले असतात. आता मामावरच मोठी जबाबदारी येऊन पडली होती. 2 कुटुंबांमधील मामाला दुवा समजा आता. मामाला मध्यस्थी करण्यासाठीच आणलं होतं नीलम यांनी मामाच्या हातापाया पडून. भाऊजी, मामा अनुच्या वडिलांना बोलतो, हे जहागीरदार मुंबईत मोठे नावाजलेले बिझनेसमॅन आहेत. यांचं खूप मोठं नाव आहे बिझनेस इंडस्ट्रीमध्ये. अनुचे बाबा बोलतात, हो, ऐकलं आहे मी यांचं नाव. कित्येक वेळेस TV आणि न्यूजपेपरवरही पाहिलं आहे मी. यांचं नाव माहिती आहे मला. आता मामा डायरेक्ट मुद्द्यालाच हात घालतो. त्यांना त्यांच्या एकुलत्या एका मुलासाठी आपली अनु आवडली आहे. आपल्याकडे ते त्यांचा मुलगा अभिसाठी हात मागायला आले आहेत आपल्या अनुचा. सर्वांना शॉक बसतो. काय, अनुसाठी? अनुची आई थोडं जोरात बोलते. माझी अनु अजून लहान आहे. आम्ही तिचं लग्न एवढ्या लवकर मुळीच नाही करणार. आम्हाला आमची लेक काय जड झाली नाही एवढ्या लवकर तिचे लग्न करायला. आत्ताशी 12वीची एक्झाम दिली तिने. तिच्या करिअरला अजून सुरुवातही झाली नाही. 18 वर्ष तिला पूर्ण झालेली नाहीत. आम्ही काही अनुजाचं लग्न करणार नाही. ती घरी आलेल्या पाहुण्यांना तोंडावरच सांगते. आता ती तिच्या दादाकडे मोर्चा वळवते. दादा, या विषयावर तुला एकदाही माझ्याशी बोलावंसं वाटलं नाही का येण्या अगोदर? मला विचारायचं तरी अनुचं लग्न करणार आहात की नाही? अनुची आई रागवत मामांना बोलते. त्याच रागात ती पाहुण्यांना बोलते पुन्हा, तुम्ही या आता. तुमच्या मुलासाठी दुसरीकडे मुलगी पहा. आम्हाला आमच्या अनुचं एवढ्या लवकर लग्न नाही करायचं. शेवटचं सांगते तुम्हाला. त्या किचनमध्ये अनुकडे निघून जातात. तशी रडतच अनुजा तिच्या आईला बिलगते आणि आणखीनच रडू लागते. आई, मला नाही लग्न करायचं. मला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे. शेवटी ज्या गोष्टीची भीती होती रामदास यांच्या मनात ती खरी ठरली. त्या नीलम यांना हळू आवाजात निघायचं का विचारतात. पण नीलम समजू शकत होत्या अनुच्या आईचं असं वागणं. साहजिकच होतं. त्यांना काही पूर्वसूचना न देता आपण डायरेक्ट आलो. त्यात त्यांनी अजून अनुच्या लग्नाचा विचारही केला नव्हता. पण या सगळ्यात अनुचे वडील मात्र शांत होते. त्यांच्या डोक्यात कदाचित वेगळंच चक्र सुरू असेल. आता नीलमही विचारपूर्वक अनुच्या वडिलांना बोलतात. अनुचे बाबा, मी समजू शकते अनुच्या आईचा राग. अनु अजून लहान आहे. पण तिचं लग्न जरी झालं तरी आम्ही तिचं पुढचं शिक्षण चालू ठेवू. या खेडेगावात पुढचं शिक्षण मिळत नाही. त्यासाठी शहरामध्ये जावं लागतं. तुम्ही अनुला पुढच्या शिक्षणासाठी शहरात पाठवणारच ना? तेही तुमच्यापासून दूर पाठवणार. तेच जर तुम्ही लग्न करून तिच्या हक्काच्या माणसांकडे पाठवलं तर तुम्हाला तिची काळजी राहणार नाही. मी शब्द देते तुम्हाला, मी तिला माझी मुलगी मानेल. अनुला कशाचेच काहीच कमी पडू देणार नाही मी. तुम्ही कसलीही काळजी न करता निसंकोचपणे लग्नासाठी होकार देऊ शकता. ती अगदी सुखात नांदेल आमच्या घरी. तुम्हाला पाहिजे तेव्हा अनुला भेटायला येऊ शकता. काही दिवस सण असेल तर तिला माहेरालाही आम्ही तिला तुमच्याकडे पाठवू.
तिच्यावर कोणतंच कसल्याही प्रकारचं बंधन राहणार नाही. तुम्ही तिची अजिबात काळजी करू नका. माझ्या एकुलता एका मुलाची बायको बनेल ती, जर हे लग्न झालं तर. तुम्ही लग्नाला होकार दिलात तर. आजी आजोबा शांत असतात. मुलीचे आई वडील जो निर्णय घेतील तोच त्यांना मान्य असेल, असंच काहीसं असतं. अणूचा मामा त्याचं काम करून पुढे काय होईल ते पाहत होता. अनुजाचे बाबा काही न बोलता शांतच होते. काय निर्णय घेतील अनुजाचे बाबा? अनुचे बाबा आता जो निर्णय घेतील तोच मान्य असेल घरच्यांना. नीलम तर त्यांच्याकडे खूप आशेनेच पाहत होत्या. त्यांना त्यांच्या अभिसाठी अनु बायको म्हणून खूप आवडली होती. थोड्या वेळानंतर अनुजाचे बाबा बोलतात, मी तयार आहे माझ्या अणूचं तुमच्या मुलासोबत लग्न लावून देण्यासाठी. त्यांचं बोलणं ऐकून नीलम यांचं काळीज सुपा एवढं होतं. खूप खुश होतात त्या. कल्पेश बोलतात, माझ्या काही अटी आहेत, त्या तुम्हाला मान्य असतील तरच मी माझ्या अणूचा हात तुमच्या मुलाच्या हातात देण्यासाठी तयार आहे. तशा कल्पना किचनमधून बाहेर येत, अहो काय बोलताय तुम्ही हे? आपल्याला काय आपली मुलगी जड झाली आहे का? ते तिचं एवढ्या लवकर लग्न लावून द्यायचं? मला हे मान्य नाही. पुढे कल्पेश कल्पनाला बोलूनच देत नाही. कल्पना, तू जरा थांबते का? कल्पनाचं बोलणं तोडत अनुचे बाबा बोलतात, मी बोलतोय ना, आपल्या मुलीच्याच भल्याचंच बोलतोय मी. तू टेन्शन नको घेऊस, विश्वास ठेव माझ्यावर. तशी अनुची आई शांत होते. रामदास नजरेने नीलम यांना खुणावतात, पहा किती नवऱ्याच्या आज्ञेत आहेत त्या. त्यांना म्हणायचं असतं आणि तुम्ही तुमच्या मनासारखं झालं नाही तर जीव घ्यायलाही कमी करणार नाही माझा. नीलम मोठे डोळे काढून रामदासकडे पाहून, तुम्ही जरा शांत बसाओ. महत्त्वाचा विषय चालू आहे आणि तुम्हाला काय काय सुचतंय आता? त्यांच्या खाणाखुणा चालू असतात. तेवढ्यात कल्पेश बोलतात, हा तर मी बोलत होतो, माझ्या अनुचे तुमच्या मुलासोबत लग्न झाल्यावर पहिलं 1 वर्ष जेव्हा कधी अनुला आमची आठवण येईल तेव्हा ती आमच्याकडे येऊन राहील. तुम्ही तिला अडवणार नाही. तिच्या शिक्षणात कोणतीच बाधा तुम्ही आणणार नाही. तिला जेवढे शिकायचं आहे तेवढं शिकवण्यासाठी तुम्ही तयार आहात का? नसेल तर लग्न होणार नाही. आम्ही आमच्या अनुला आतापर्यंत फुलासारखी जपली आहे. तुमच्याकडे आल्यावर तिला कसला त्रास होणार नाही याची शाश्वती द्याल का? या सर्व अटी तुम्हाला मान्य असतील तरच आम्ही अनुचं लग्न तुमच्या मुलासोबत करण्यास तयार आहोत, असं समजा. नाही तर आमच्या दाराचे दरवाजे उघडे आहेत, या तुम्ही आलात तरी चालेल. आता पाहिलीत का मुलीच्या वडिलांची पावर? आता नीलम बोलतात, अनुचे बाबा, मला तुमच्या सर्व अटी मान्य आहेत. त्या त्यांच्या मिस्टरांना बोलतात, अहो बोला काहीतरी. तसे रामदास, हो तुमचं म्हणणं योग्य आहे, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. आम्हाला फक्त तुमच्या मुलीचा हात आमच्या मुलाच्या हातात द्या, बाकी आमची काहीच अपेक्षा नाही. देवाच्या कृपेने आम्हाला कशाचेच काही कमी नाही. सर्व काही आहे आमच्याकडे. कमी आहे ती फक्त घरात येणाऱ्या सुनेची. तेही तुम्ही अनुचा हात आमच्या अभिच्या हातात दिला तर तीही कमतरता भरून निघेल. ठरलं तर मग आम्ही तयार आहोत या लग्नासाठी. अनु आमच्या शब्दाबाहेर नाही, कल्पेश नीलम आणि रामदास यांना सांगतात. नीलम अनुच्या बाबांना विचारते, अनुची पत्रिका मिळेल का आता आम्हाला?
कल्पेश बोलतात, हो मिळेल ना. येणाऱ्या 15 तारखेला अनुचा वाढदिवस आहे. तिला 18 वर्ष पूर्ण होतील. त्यानंतर आपण पुढची बोलणी सुरू करू. तोपर्यंत तुम्ही पत्रिका जुळते की नाही ते पाहून घ्या. हे सर्व ऐकून कल्पना खूप नाराज असतात आणि अनु तर रडून रडून डोळे लाल करून किचनमध्ये कोपऱ्यात बसलेली असते. कल्पना हताश होऊन नाराज मन करून किचनमध्ये येतात. शांत असतात त्या. आता कल्पेशनेच अनुच्या लग्नाचा निर्णय घेतल्यावर पुढे काय बोलणार ना. नवऱ्याच्या आज्ञाधारक पत्नी असतात कल्पना. उगीचच वरून ताकभात करणाऱ्या नसतात त्या. मामा बोलतो, चला शेवटी निर्णय चांगला झाला. एवढा लांब आलो आपण, पण त्याचं चीज झालं. पाहुण्यांकडे आणि त्याच्या भाऊजीकडे पाहून मामा बोलतो, अनुजा आणि कल्पना सोडलं तर बाकी सगळे खुश असतात. चला येतो आम्ही, नीलम बोलतात. आता आजी कमरेला पदर खोचून, नाही नाही, आता तुम्ही आमच्या घरचे व्याही होणार आहात. तुम्हाला असंच थोडं पाठवणार आहोत आम्ही. जेवण करूनच जायचं तुम्ही. नीलम बोलतात, नाही, जेवण वगैरे होतच राहील. आम्ही पुन्हा येऊ तेव्हा जेवू आई. आता नको, आम्हाला घरी लवकर जायचं आहे. प्लीज आता नको, पुन्हा कधीतरी जेवू. चला येतो आम्ही आता. रामदास आणि नीलम जाऊ लागतात. मामा मागेच असतात. मामांना तसे पाहून रामदास बोलतात, मामा येताय ना तुम्ही. मामा, नाही येत मी. आल्यासारखं एक रात्र राहील मी माझ्या बहिणीकडे. तसे रामदास बोलतात, बरं ठीक आहे, आम्ही येतो. आणि दोघेही आता खुश होऊन घराबाहेर निघून जातात सुद्धा. खूप खुश होतात नीलम. त्यांना हवी तशी त्यांच्या मनासारखी सून मिळणार होती. त्यांच्या एकुलत्या एका लाडक्या मुलाला सुंदर बायको मिळणार होती म्हणून. रामदासनाही अनु आवडली होती, पण तिच्या घरचे लग्नाला तयार होणार नाहीत ही खात्रीच होती त्यांना. तरीही बायकोचं मन दुखवू नये म्हणून ते नीलमसोबत यायला तयार झाले होते. पण त्यातूनही चांगली गोष्ट घडली जी त्यांना अपेक्षित नव्हती अशी. अशा गोष्टी घडतील असं त्यांना वाटलं नव्हतं, पण त्या घडल्या. त्यामुळे त्यांचाही आनंद परमोच्च शिखरावर होता सध्या. नीलम, शेवटी तुमच्या मनासारखं झालं बोलतात रामदास. आता खुश का म्हणून नीलमना विचारतात. नीलम, हो, खूप खूप खुश. दोघेही मुंबईच्या दिशेने रवाना होतात. तिकडे अनुजा रडत असते. मामाला माहिती होतं अनुजा रडत असणार ते. शेवटी भाचीला मामापेक्षा जास्त कोण ओळखणार. तो पहिला अनुजाकडे जातो. अनु बाळा, अशी रडू नकोस. मुंबई काही जास्त लांब नाही. तुला पाहिजे तेव्हा तू येऊ शकतेस तुझ्या आई बाबा आजी आजोबांना भेटायला. खूप चांगलं श्रीमंत घर भेटलं अनु तुला. सर्वांचं नशीब असं नसतं. आणि त्याहूनही माणसं बघ किती चांगली आणि समंजस आहेत. आणखी काय पाहिजे असतं मुलींना. हा, तुझं लग्न थोडं लवकर करत आहोत, पण त्यातही तुझ्या बाबांनी तुझा विचार केलाय बाळा. मुंबईत तुला तुझं पुढचं शिक्षण घेता येईल. खूप सुखी होशील बाळा तू तुझं लग्न जहागीरदार यांच्या मुलाशी झाल्यावर. टेन्शन नको घेऊस. उलट बरं झालं ना, असंच हॉस्टेलला राहण्यापेक्षा लग्न होऊन एका चांगल्या कुटुंबात राहशील ते कधीही बेटर होईल बेटा. मन नाराज करू नकोस. जसे तुझे आई बाबा आहेत तसंच त्यांनाही तुझ्या आईबाबांच्या जागेवर पहा. नको टेन्शन घेऊस. सगळं काही चांगलं होणार आहे आता. लग्न झालं म्हणजे मुलीचं सगळं बंद अशा विचारांची माणसं नाहीत ती. उलट तुला त्यांच्याकडे गेल्यावर त्यांच्याकडून
खूप काही शिकायला मिळेल. अनु बोलते, मामा तरी एवढ्या लवकर लग्न? हसतील मला माझे सर्व मित्रमैत्रिणी. कोणी हसणार नाही तुला. उलट इतकं चांगलं सासर मिळालं तुला याचा सर्वांना हेवा वाटेल. पण मामा मुलाला तर पाहिलंच नाही. मामा बोलतात, त्यात काय एवढं मोठं? मोबाईलवर बघ, असेल इंस्टाग्रामवर नाही तर फेसबुकवर. आता काही अवघड राहिलंय का या गोष्टी आमच्या जमान्यासारख्या? मामा आता त्याचा मोर्चा कल्पनाकडे वळवतो. कल्पू, तू काय एवढी गाल फुगून आहेस? तुला नाही वाटत का तुझ्या अनुला चांगलं कुटुंब मिळावं म्हणून? अरे पण दादा, ज्या गोष्टींचा विचारच केला नव्हता त्या अचानक येऊन दारावर धडकल्यावर काय होणार? आणि एवढ्या लवकर अनुचं लग्न? तिला कोणतंच काम येत नाही. आणखीन 2-3 वर्षानंतर अनुच्या लग्नाचा विचार केला असता. 2-3 वर्षानंतर विचार करणारच ना कल्पू. पण तेव्हा असं स्थळ येईल याची गॅरंटी देऊ शकते का तू? अशी स्थळं पुन्हा पुन्हा येत नाहीत. भाऊजींनी बघ किती छान निर्णय घेतला शांत डोक्यांनी. आणि त्यांनी अटीही बांधून दिलेत त्या लोकांना. नक्कीच आपल्या अनुमध्ये जादू आहे. म्हणूनच इतकी श्रीमंत असूनही आपल्या अनुला सून बनवायला तयार आहेत. वरून आपल्या सर्व अटी मान्य केल्या आहेत त्यांनी. कसली अपेक्षा नाही त्यांची. त्यांना फक्त आपली अनु सून बनून त्यांच्या घरात हवी आहे. यापेक्षा आणखी काय हवंय कल्पू? उगाचच मी कोणालाही इथे घेऊन येईल असं वाटतं का तुला? नाही दादा, असं काहीच म्हणायचं नाही मला तुला. पण काळजी वाटते रे दादा. लवकर होत आहे ना सर्व म्हणून. तेवढ्यात कल्पेश येऊन, झालं का मामाचं भाचीला आणि भावाचं बहिणीला समजावून? मामा बोलतात, हो हो झालं. जास्त टेन्शन घेऊ नको अनु बाळा. मी बाबा आहे तुझा. तुझ्या भल्याचा निर्णय नेहमी घेणार बाळा. कल्पना, तुझं रागवणं मी समजू शकतो. पण आपल्याला आपल्या मुलीच्या भविष्यासाठी विचार करायचा आहे. पुढील 2-3 वर्षांसाठी हातचं एवढं चांगलं स्थळ जाऊ द्यायचं नव्हतं मला. मी पाहुण्यांसमोर मला जे सुचलं ते मी केलं. आता बोल कल्पना, तुला आवडलं नाही का आपल्या अनुसाठी हे स्थळ? अहो, तुमच्या कोणत्या निर्णयात मी कधी इंटरफेअर केला आहे का? नाही ना. तुम्ही नेहमी योग्य निर्णय घेता. सॉरी, मी जरा ते भावूक झाली होती म्हणून रागवलेली. चुकलं माझं. पाहुण्यांसमोर मला असं चिडायला नाही पाहिजे होतं. अगं कल्पना, अनुचा मामा त्या पाहुण्यांना घेऊन इथपर्यंत आला तेव्हाच मी समजलो काहीतरी महत्त्वाचं आहे म्हणून. मामा बोलतात, भाऊजी अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. भाऊजी कोणाचे आहेत? अनु तुझ्या मामाचे हो की नाही? मग ते हुशारच असणार ना. मामा कॉलर उडवून बोलत होता. स्वतःही हसत होता आणि इतरांनाही हसवू पाहत होता. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.